येईन असे म्हणणारे नवे मुख्यमंत्री सुद्धा मिळाले आणि आता उपमुख्यमंत्रीही तसेच नवे मिळालेले आहेत. त्यात नवे विधानसभा अध्यक्षही आले. बरं, हिवाळी अधिवेशनामध्ये प्रथेप्रमाणे चहापानाचं निमंत्रण आणि विरोधकांचा बहिष्कार हे होईलच. पण तुम्ही म्हणालियात मी नवीन काय सांगतो ना तुम्हाला. पण हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मी आज आमंत्रित केलेलं आहे विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना. राहुलजी, खूप खूप स्वागत तुमचं आजच्या या क्रॉस फायरमध्ये. बरं, सगळ्यात आधी पूर्वसंध्येला आपण भेटतो आहोत आणि चहा पानाचं आमंत्रण जे दिले ते तुम्ही स्वीकारलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. 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 बरं, चहा घेत घेत आपण या चर्चेकडे वळणार आहोत. एका बाजूला स्वागत तर करून झालेलं आहे, मात्र पहिला प्रश्न मला काय विचारावा असं वाटतो. सातत्यानं त्यांच्या कानावरती येणारा एक शब्द असतो आणि तो म्हणजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आज तुम्हाला पहिला असा आहे की पुन्हा एकदा नवीन टर्म करायला मिळते. गेल्या वेळचा टर्मचा जर आपण विचार केला तर कोर्ट कचेरी यामध्ये बराचसा वेळ गेलेला होता. दुसऱ्यांदा संधी मिळणं, त्यातही इतिहास घडताना आम्हाला पाहायला मिळतोय. पुढचे 5 वर्ष तुमच्यासाठी कसे असतील, काय प्लॅन आहे तुमचा? सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्वच नेते जे आहेत, केंद्रीय नेते आहेत, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्याचप्रमाणे अमित शाह साहेब आहेत, JP नड्डा साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस जी आहेत, ह्या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवत परत एकदा मला महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान व्हायचा बहुमान दिलेला आहे. माझ्यावर विश्वास ठेवत सभागृहाचं काम सांभाळायची जबाबदारी जी मला दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आणि विधिमंडळातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि सर्वांनाच आश्वासित करतो की येणाऱ्या काळात यापूर्वीसारखंच न्यायबुद्धीने सगळ्यांना समान न्याय द्यायची भूमिका ही माझी राहील. गेली 2.5 वर्ष निश्चितपणे विधानसभेचा अध्यक्ष असताना विधानसभेच्या रोजच्या कामकाजासोबत काही अधिक क्वाझाय ज्युडिशियल कामं आणि जबाबदाऱ्याही माझ्यावरती होत्या. अनेक अपात्रतेचे खटले हे माझ्यासमोर चालत होते आणि न्यायबुद्धीने परत ते सगळे निकालीत काढण्याचं काम आपण